पुढारीचे चेअरमन एमिरेट्स मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज 80वा वाढदिवस। कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा दिमाखामध्ये संपन्न झाला आणि या निमित्तानं 5.5 दशकं संपादक पद भूषवणाऱ्या पत्र महर्षींची ही कहाणी, लढवय्या संपादकाच्या कर्तृत्वाची ही यशोगाथा खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। पुढारीकार पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव गेली 5.5 दशकं सक्रिय संपादक पद सांभाळणाऱ्या एका जिद्दी पत्र महर्षीच्या कर्तृत्वाची ही कहाणी आहे। इतक्या दीर्घकाळ संपादक पदी राहून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आत्ताच्या पत्रकारितेत कुणी नाही आणि भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातही अशी उदाहरणं क्वचितच सापडतात। वयाची 80 वर्षे पूर्ण करत असताना आजही तितक्याच ताकदीनं सक्रिय असलेल्या डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी महाराष्ट्रातल्या पत्रकारितेत अतुलनीय कामगिरीचा एव्हरेस्ट उभा केलाय। 5 नोव्हेंबर 1945 रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहरात झाली। कोणतंही आव्हान स्वीकारलं आणि एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण करायचीच, हा त्यांचा स्वभाव। पंचगंगेच्या पाण्यानं आणि कोल्हापूरच्या मातीनेच लढण्याचा गुण दिला। डॉक्टर प्रतापसिंह जाधव सांगतात, इथल्या रांगड्या मातीनं आणि माणसांनी मला घडवलं। पैलवान असलेल्या आजोबा गोविंदराव जाधव यांनी लहानपणात त्यांना तालमीत कुस्ती, नदीत पोहणं, नेमबाजी, मर्दानी खेळ शिकवले। त्यांचे वडील पद्मश्री डॉक्टर गणपतराव गोविंदराव जाधव हे छत्रपती शाहू महाराजांच्या नंतरच्या काळातले महत्वाचे सत्यशोधक। महात्मा गांधी यांच्याबरोबर स्वातंत्र्य चळवळीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर दलित चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। सत्यशोधक चळवळीचे नेते, पुढारीचे संस्थापक संपादक असलेल्या, विधान परिषदेत आमदार राहिलेल्या, दलित मित्र आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरवलेल्या वडील गो जाधव यांच्या सहवासात त्यांची वैचारिक जडणघडण झाली। विद्वत्ता, वक्तशीरपणा, लेखणी आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टी वडिलांमुळे डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्यात भिनल्या, तर आई इंदिरा देवींच्या संस्कारातून त्यांच्यात शिस्त आणि अष्टावधानी काटेकोरपणा आला। कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून इंग्लिश लिटरेचरमधून BA ऑनर्सची पदवी मिळाल्यानंतर ते कायदा आणि पत्रकारितेचं शिक्षण घ्यायला पुण्याला गेले। पुण्यात त्याच वेळी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांची मैत्री झाली। शरद पवार, सुरेश कलमाडी हे देखील याच काळात पुण्यात होते। त्यांच्याशी परिचय आणि मैत्री तेव्हापासूनचीच। पुण्यात कायदा आणि पत्रकारिता शिकल्यानंतर पुढे ब्रिटन तसेच फिलिपिन्स, जपानमध्ये जाऊन पत्रकारितेचं शिक्षण घेतलं। डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी 1969 मध्ये पुढारीची धुरा हाती घेतली। पुढारीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी वृत्तपत्राचा कायापालट केला। हे करताना परदेशात घेतलेल्या शिक्षणाचा, तिथं पाहिलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा आणि तिथल्या अनुभवाचा उपयोग केला। जर्मनीतून हाय स्पीड रोटरी मशीन आणून पेपर छपाईला गती दिली। त्यांच्या स्वभावानुसार पुढारीची भूमिका खणखणीत आणि आक्रमक दिसू लागली। पुढारीला निपक्ष आणि निर्भीड दैनिक ही ओळख त्यांनीच दिली। डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी सर्वसमावेशक पत्रकारिता करत पुढारी हे सर्व समाजाचं व्यासपीठ बनवलं। प्रतापसिंह जाधव यांचा विवाह 5 मे 1974 रोजी गीता देवी यांच्याशी झाला। गीता देवी निर्णय सागर प्रकाशन गृह
आणि मुद्रणालयाचे मालक राजाराम चौधरी जगताप यांच्या कन्या. 1975 मध्ये तेव्हा 110 वर्षांचा इतिहास असलेल्या आणि देशभरात नावलौकिक असलेल्या निर्णय सागरची जबाबदारी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्यावर आली. त्यांनी काही काळ मुंबईत राहून प्रतिष्ठित अशा निर्णय सागरला अडचणीच्या काळात पुन्हा उभारी दिली. 160 वर्षांची परंपरा असलेल्या निर्णय सागरचं कॅलेंडर आणि पंचांग आजही सुरू आहे. पुढे डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी जिल्हा वृत्तपत्र असलेल्या दैनिक पुढारीचा विस्तार करत राज्यव्यापी वृत्तपत्र बनवलं. भांडवलशाही आणि साखळी वर्तमानपत्रांच्या आव्हानांना सामोरं जात त्यांनी पुढारीचं साम्राज्य महाराष्ट्रभर पसरवलं. पद्मश्री डॉक्टर ग जाधव यांनी लावलेल्या पुढारीच्या रोपट्याचा डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या मेहनत आणि कर्तृत्वानं वटवृक्ष केला. बदलत्या काळाबरोबर पुढारी डिजिटलही झाला. टोमॅटो FM आणि आपलं FMच्या माध्यमातून पुढारीनं रेडिओ क्षेत्रातही मोठं यश मिळवलं. 2 वर्षांपूर्वी पुढारी न्यूज सुरू करून इलेक्ट्रॉनिक मीडियातही आपला ठसा उमटवला. डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुढारी 360 डिग्री मीडिया हाऊस बनलं. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या ध्येयवादी पुढारीला व्यावसायिक यश मिळवून देताना डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी वडील पद्मश्री ग जाधव यांच्याकडून मिळालेला सामाजिक बांधिलकीचा वारसा तितक्याच ताकदीनं पुढे नेला. शिवशाहू विचारांचं जागरण करत 1974 मध्ये डॉक्टर जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची त्रिशताब्दी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त मोठे सोहळे आयोजित केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, बॅरिस्टर अंतुले, शरद पवार यांच्या उपस्थितीत शाहू जन्मशताब्दी कार्यक्रम साजरा झाला. हे दोन्ही कार्यक्रम कोल्हापुरात लाखो लोकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरे झाले. तसेच ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सार्वजनिक सुरू करून शासकीय पातळीवर करण्यासाठी भाग पाडलं, त्याचप्रमाणे डॉक्टर जाधव यांनी शाहू जन्मशताब्दी साजरी करत शाहू जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यासाठी भाग पाडलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यातही त्यांनी नेतृत्व केलं. सीमा भागातील मराठी माणसांच्या संघर्षात सीमा लढ्यात त्यांनी जनतेचं नेतृत्व केलं. बेळगावला येण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी असताना शरद पवार आणि छगन भुजबळ हे नेते वेषांतर करून बेळगावला गेले होते. पण कन्नड चळवळीचे नेते वट्टल नागराज यांनी जाधव यांना बेळगावला येण्यास बंदी घातली असताना देखील जाधव यांनी बेळगाव इथं जाऊन उघड्या जीपमधून शिवजयंती उत्सवास फेरी काढली आणि मंडई चौकात जाहीर सभा सुद्धा घेतली. डॉक्टर जाधव यांच्या लढाऊ वृत्तीचं हे द्योतक आहे. ऊस उत्पादकांचे प्रश्न असोत की दूध उत्पादकांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी अनेकदा कठोर संघर्ष केला. त्यामुळं शेकडो शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आली. शेतकऱ्याला ऊसातून सुमारे 32,000 कोटी रुपये अतिरिक्त पैसे मिळाले. नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढारी आघाडीवर राहिला. गुजरातमधील भूकंप असो किंवा कोल्हापुरातील पूर, पुढारीनं मोठी आर्थिक मदत उभी केली. 1999च्या कारगिल युद्धानंतर सियाचीनमध्ये आरोग्य सुविधांचा प्रश्न समोर आला, तेव्हा पुढारीनं 2.5 कोटी रुपयांचा निधी जमा करून सियाचीनमध्ये सुसज्ज असं आधुनिक हॉस्पिटल उभारलं. 18 नोव्हेंबर 2001 रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. गेल्या 25 वर्षात 5 लाखांहून अधिक सैनिकांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार केले गेले आहेत. अजूनही दरवर्षी या हॉस्पिटलला आवश्यक असलेली साधन सामग्री पुढारीकडून दिली जाते. सामाजिक बांधिलकी असो किंवा समाजाचे प्रश्न, प्रत्येक आघाडीवर पुढारीकारांनी नेहमीच पुढाऱ्याची भूमिका बजावली आहे. कोल्हापूरच्या गेल्या 5.5 दशकांच्या समाज जीवनावरही डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची महत्वाची भूमिका आणि छाप राहिली आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दलित दाम्पत्याकडून अभिषेक करून सामाजिक समतेचं उदाहरण घालून दिलं. 1930 साली पुढारीकार ग. जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काळाराम मंदिर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. तसेच 1950 साली साने गुरुजी यांनी पंढरपूरला विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून दिला. त्याचप्रमाणे 1978 साली पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या मंदिरातील गाभाऱ्यात 5 दलित दाम्पत्यांच्या हस्ते अंबाबाईला अभिषेक घालून सामाजिक समतेचा लढा देऊन कोल्हापूरच्या सामाजिक समतेच्या लढ्याला एक नवी दिशा दिली. आमशी गावात दलित सवर्ण वाद झाला तेव्हा डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी दलितांना न्याय मिळवून दिला. मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आणि शशिकांत पवार यांच्या साथीनं सुरू केलेल्या लढ्यात 1990च्या दशकापासून आतापर्यंत सक्रिय राहिले. कोल्हापुरातलं टोल विरोधी आंदोलन असो की LBTच्या जाचक अटींविरोधातला लढा, प्रतापसिंह जाधव यांनी पुढारीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांच्या साथीने संघर्ष केला. ज्योतिबा मंदिर क्षेत्रासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उभारून विकास केला. अंबाबाई मंदिर तीर्थ विकास योजनेला मान्यता मिळवण्यासाठी दिवस रात्र झटून पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला गती देत 1400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. कोल्हापुरात अलीकडेच सुरू झालेलं मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच हे डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी सुरू केलेल्या लढ्याचं यश आहे. 14 मे 1974 रोजी डॉक्टर जाधव यांनी पुढारीत अग्रलेख लिहून बॉम्बे हायकोर्टाचं बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याची मागणी सर्वप्रथम केली. त्याच वर्षी राजर्षी शाहू जन्मशताब्दी सोहळ्यात केलेल्या भाषणातही त्यांनी या मागणीचा उल्लेख केला. 51 वर्षांच्या अथक संघर्षानंतर कोल्हापूरकरांना हायकोर्टाचं सर्किट बेंच मिळालं. डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या कर्तृत्वाची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. 3 एप्रिल 2003 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 10 मे 2003 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित पांचजन्य नचिकेता पुरस्कारानं डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय लोकमान्य टिळक पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. 12 डिसेंबर 2011 रोजी हिमाचल प्रदेश विश्वविद्यापीठानं डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा D.Litt उपाधी देऊन सन्मान केला. याशिवाय प्रतापसिंह जाधव यांना अनेक पुरस्कार, प्रमाणपत्र आणि नागरी सत्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. पुढारीची वाचक प्रेक्षकांमधील लोकप्रियता आणि सर्वसामान्यता ही डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या यशाची पावती आहे. जिद्द, धाडस आणि आत्मविश्वासाच्या जोरावर डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी जे जे ठरवलं ते करून दाखवलं. 22 जून 1989 रोजी पुढारीचा सुवर्ण महोत्सव तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तर पुढारीचा अमृत महोत्सवी सोहळा कोल्हापुरातच 3 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती असा झाला. सिंहायन हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे कोल्हापूर सारख्या एकेकाळच्या छोट्याशा शहरातून उत्तुंग झेप घेणाऱ्या बेधडक यशस्वी संपादकाचा प्रवास तर आहेच, पण त्याचबरोबर 86 वर्ष अविरत सुरू असलेल्या पुढारीचा, महाराष्ट्रातल्या 5.5 दशकातील पत्रकारितेचा, कोल्हापूर आणि मराठी मुलखातील समाज जीवनाचा समृद्ध प्रवास आहे. आता कोल्हापुरात होत असलेला डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सन्मान सोहळाही या पत्र महर्षीच्या कर्तृत्वाची आणि त्यांच्यावरील वाचकांच्या प्रेमाची साक्ष देणारा आहे.
Thank you.